तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो की फायनल मेरिट लिस्ट जी ते आता फायनली रिलीज होणार आहे. ओके, प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये बराचसा इंतजार जे विद्यार्थ्यांना करावा लागला. एक दिवस त्यांनी पोस्टपोन पण केली, पण यावेळेस असं होऊ शकतं का? ओके, तर याचे चान्सेस खूप जास्त कमी. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट बघाल MHT CET ची, जो आपण मी हा व्हिडिओ शूट करतोय, तर इथे तुम्ही बघू शकता BE BTech साठी जे ते त्यांनी आतापर्यंत शेड्यूल वगैरे काही चेंज वगैरे केलं नाही विद्यार्थी मित्रांनो. ओके, इम्पॉर्टंट डेट्स मध्ये जर तुम्ही अजूनही बघितलं तर हे बघू शकता की तुमची जी ती 24 तारखेला जे ते फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. ओके, लवकरच तुमची मेरिट लिस्ट संध्याकाळपर्यंत वगैरे जारी होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. पण त्याआधी तुम्हाला माहिती पाहिजे की कशा प्रकारे ही लिस्ट चेक करायची. ओके, तर तुम्ही जे ते काम करायचं, जशा प्रकारे तुम्ही गुगलवर आलात, ओके, MHT CET सर्च करायचं, फर्स्ट वाली वेबसाईट जी पण असेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं, थोडं वेट करून ऍडमिशन इयर 25 अकॅडमिक इयरवर क्लिक करायचे. त्यानंतर इथे थोडेसे वेबसाईटवर चेंजेस तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये आल्यानंतर BE BTech वर क्लिक करून तुम्हाला थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे, किंवा एक काम करू शकता विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली हे 3 डॉट्स तुम्हाला जसं की दिसत आहे. ओके, 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करायचं आणि इथे तुम्हाला इंपॉर्टंट लिंक्स दिसतील. ओके, इंपॉर्टंट लिंकच्या खाली इथे जसं की तुम्हाला स्टेटस दिसत आहे की चेक प्रोविजनल मेरिट लिस्ट स्टेटस. ओके, प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे. ओके, तर त्याच ठिकाणी तुम्हाला आता थोड्याच वेळात जे ते चेक फायनल मेरिट लिस्ट स्टेटस असं बघायला भेटेल. ओके, जेव्हा आपण फायनल मेरिट लिस्ट रिलीज होऊन जाईल. तर आय होप की सगळ्यांना ही माहिती खूप जास्त आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो. अँड गाइज, द मोस्ट इंपॉर्टंट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ इज अ कॉलेज लिस्ट. ओके, जसं की तुम्ही स्क्रीनवर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेज लिस्टमध्ये जे तुम्हाला A to Z महाराष्ट्रातले कॉलेजेस बघायला भेटतील. फॉर एक्झाम्पल सफर विथ पियुष एज्युकेशन इंजिनिअरिंग कॉलेज लिस्ट 2025 चे कट ऑफ या लिस्टमध्ये जे ते मेन्शन असतील. ओके विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले जे ते कॉलेजचा सिरियल नंबर तुम्हाला दिसत असेल. ओके, त्यानंतर सगळ्यात पहिली कॉलेज जे ते महाराष्ट्रामधली सिरियल नंबर 1 जिचा कोड आहे 16006. ओके, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. ओके, म्हणजे COEP कॉलेज जे ते फर्स्ट नंबरला लाईज करते. का बरं? कारण की त्याचे पर्सेंटेज तुम्ही बघू शकता 99.96% या कॉलेजचं जे ते कट ऑफ वगैरे मागच्या वर्षाचं आणि पुणे सिटीमध्येही लोकेटेड. फॉलोड बाय जे ते सेकंड कॉलेज जर तुम्ही बघितली तर VJT आहे थर्ड नंबरची, भारती विद्यापीठ, मग PICT, मग ICT मुंबई. ओके, अशा कॉलेजेस या लिस्टमध्ये ऍड आहे. आता तुम्ही बोलाल की दादा यामध्ये जे ते आम्हाला किती कॉलेजेस बघायला भेटतील, तर तुम्ही जर स्क्रोल केलं विद्यार्थी मित्रांनो, तर हे बघू शकता की तुमच्या समोर जे ते ऑल टुगेदर 350 कॉलेजेस बघायला भेटतील. महाराष्ट्रामध्ये 350 इंजिनिअरिंगच्या कॉलेजेस आहे A to Z या PDF मध्ये बघायला भेटतील. ओके, त्यासोबतच विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं की इथे बऱ्याच कॉलेजेसला जे ते पिंक कलरचं हायलाइट आहे. ओके, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे वरती आले आणि बघितलं की दादा या कॉलेजला जे ते म्हणजे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट या कॉलेजला जे ते पिंक कलरमध्ये का टेक्स्ट केलंय तू, तर विद्यार्थी मित्रांनो ते ऑटोनॉमस कॉलेज आहे. ओके, जे पण पिंक कलरच्या कॉलेजेस तुम्हाला दिसत आहेत ते सर्व ऑटोनॉमस कॉलेज आहे. त्यासोबतच तुम्हाला एक कॉलेज इथे हायलाइट दिसत असेल. ओके, तर 13 नंबरची कॉलेज बघितलं तर ती हायलाइट आहे, कारण की विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जे ते ऑटोनॉमस ती कॉलेजमध्ये जे ती ऑटोनॉमस कॉलेज पण आहे आणि त्यामध्ये CS ब्रांच अवेलेबल नाही. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला जे ते शॉर्टलिस्ट करायचं विद्यार्थी मित्रांनो तुमच्या पर्सेंटाईल अकॉर्डिंग. ओके, सगळे कट ऑफ तुम्हाला इथे भेटतील. ओके, 99 पासून जर तुम्ही खाली जात जाल विद्यार्थी मित्रांनो, तर 0% पर्यंतचे A to Z कॉलेजेस या PDF मध्ये कव्हर आहे. ओके, तर नक्कीच या PDF ला आत्ताच्या आत्ता डाउनलोड करून घ्या. या PDF ला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज भेटणार नाही. ओके, अँड गाइज, सेकंड इंपॉर्टंट पार्ट इज इंजिनिअरिंग काउन्सिलिंग. जर तुम्हाला काउन्सिलिंगची गरज असेल आणि हा विद्यार्थी मित्रांनो ती सेम लिस्ट तुम्हाला फार्मसीसाठी पण भेटेल. ओके, तर तिची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. त्या इंजिनिअरिंग काउन्सिलिंगमध्ये आम्ही कोणते कोणते फीचर्स कव्हर करतो तर हे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात पहिले जे ते प्रेफरन्स अकॉर्डिंग तुम्हाला लिस्ट बनवून भेटेल. ओके, प्रेफरन्स अकॉर्डिंग लिस्ट भेटेल, 24/7 हेल्प भेटेल. ओके, त्यानंतर जे ते फ्री कॉलेजची लिस्ट भेटेल, जी पण पेड मध्ये मी तुम्हाला आता दाखवली. कॉल अँड मेसेज अनलिमिटेड सपोर्ट भेटेल, मीटिंग्स तुमच्या वेगवेगळे घेतले जातील, डाऊट क्लिअरिंगचे सेशन्स घेतले जातील आणि याची प्राइस जे ते विद्यार्थी मित्रांनो 1499 होती, पण ऑफर प्राइस मध्ये ही प्राइस तुम्हाला फक्त ड्रॉप आउट करून जे ते 799 रुपीज मध्ये भेटणार आहे. ओके, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि याचे फीचर म्हणजे स्पेशल डिस्काउंट जे ते तुम्हाला इथे बघायला भेटत असतील. ओके, स्पेशल कॉलेजची लिस्ट, पर्सनल काउन्सिलर, 24/7 हेल्प, लाईव्ह सेशन, अनलिमिटेड गाईड, त्याच्यानंतर डॉक्युमेंटची गायडन्स तुम्हाला जे ते प्रोव्हाइड केलं जाईल, त्याच्यानंतर कॅप राऊंडचा गायडन्स, ऑप्शन फॉर्म फिलिंगचा गायडन्स. ओके, फॉर्म फिलिंगचा गायडन्स, त्याच्यानंतर जे ते विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप, पेड मटेरियल फ्री. ओके, सर्व ऍडव्हान्टेजेस तुम्हाला भेटेल. आणि सोबतच जर फार्मसीची काउन्सिलिंग हवी असेल तर सर्व फीचर जे सेम राहतील, फक्त प्राइस जे ते 1499 क्रॉस करून जे ते 499 मध्ये आणली. ओके, फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं चॅनल जे ते सर्वात मोठं आहे, सगळ्यात मोठी काउन्सिलिंग आपल्या चॅनलवरच B फार्मसी चालते, त्यामुळे जे ते प्राइस याची आणखी जास्त ड्रॉप आउट येते. इंजिनिअरिंग फार्मसी जी पण काउन्सिलिंग तुम्हाला घ्यायची असेल किंवा कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे.